नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये मोनीश्वरी अक्षराला म्हणते, हे काय नवीन आता? अक्षरा म्हणते, मॅडम हे नवीन नाही आहे. मी तुम्हाला प्ले स्कूलची मागणी केली होती आणि तुम्ही ती अप्रूव्ह पण केली. मोनीश्वरी म्हणते, नाही नाही, आम्ही असलं काय बी केलं नाही. अक्षरा म्हणते, पण त्यावर तुम्ही सही केली. भुई म्हणते, नाही नाही, काहीतरी गोंधळ झाला, आम्ही बघतो. पण ही काय तुमची मागणी पूर्ण होणार नाही, एवढं ध्यानात घ्या. फोन ठेवून म्हणते, सुनबाईच्या मागण्या वाढतच चालल्यात. आम्ही का बोललो प्ले स्कूलबद्दल काही पण सांगायला. ती आता वकील साहेबांना फोन करते आणि म्हणते, काय हो वकील साहेब, तुम्हाला काय सांगितलं होतं? आम्ही जेवढे मुद्दे सांगितले तेवढेच लिहायचे. स्वतःचं डोसकं चालवायला कुणी सांगितलं आहे? ते काय म्हणतात ना, प्ले स्कूल, आम्ही का बोललो ते चालू करणार आहे म्हणून? त्याविषयी तुम्ही तरी बोललात का? आता भुवनेश्वरी वकील साहेबांना खूप काही बोलते. ते म्हणतात, मॅडम तुम्हीच मान्यता दिली. मोनीश्वरी म्हणते, ओ काय पण काय सांगताय? प्ले स्कूल हा शब्द तरी आला का? ते म्हणतात, मॅडम मी नाही का तुम्हाला रात्री फोन केला होता, त्यांचा मेल आला. अक्षरा मॅडमने काही मुद्दे ॲड केले. आता भुवनेश्वरीला आठवतं वकील साहेब बोलत असतात की मॅडम अक्षरा मॅडमने एक मुद्दा सांगितला, प्ले. तेवढ्यात भुवनेश्वरी म्हणते, हो वकील साहेब, काय 17 वेळा विचारताय? जे काही सुनबाईसनी पाहिजे ते देऊन टाका. आता भुवनेश्वरीला जाणीव होते. ती ठीक आहे ठीक आहे. अचानक भुवनेश्वरी पलटून पडल्यामुळे अक्षरा विचारत पडते. तेवढ्या तिला फोन येतो. ती म्हणते, हां मॅडम. म्हणते, सुनबाई तुम्ही बरोबर बोलत होता. ते प्ले स्कूल आम्हीच मान्यता दिली. डोक्यामध्ये एवढं काम आहे ना, विसरून गेलो आम्ही. पण चला आपण करूया सुरू. अक्षरा म्हणते, तेच म्हणत होते मी. बरं मॅडम, माझी अजून एक मागणी आहे. मोनीश्वरी म्हणते, हायच का अजून? तुम्ही एक काम करा ना, सगळ्या मागण्या एकदम सांगून टाका. अक्षरा म्हणते, नाही नाही, फक्त एक मागणी आहे. त्या प्ले स्कूलचं उद्घाटन अधिपतींच्या हातून व्हावं. मोनीश्वरी म्हणते, एवढंच ना? आता एवढ्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या, ही पण करतो. सांगतो आम्ही अधिपतीला. आणि आपल्या शाळेमध्ये आहेत 2 वर्ग, तिथं आम्ही समधी तयारी आजच्या आजच करतो. उद्या उद्घाटन करूया आणि तुम्ही घरला यावा. आता लागा बॅग भरायला. आता अक्षराला खूप आनंद होतो. मोनीश्वरी फोन करते, मैपतराव ते समद काम तुम्हाला कळलं ना? सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. ती खेळणी, बाळाचे पोस्टर, हां हां, समद कसं पटापट करा. ते आता फोनवर बोलते आणि मागे बघते तर अधिपती उभा असतो. तर तो आईसाहेब काय झालं? नाही म्हणजे 4 वेळा सर्वंशी बदलून नाही पडले ना? मोनीश्वरी म्हणते, नाही नाही नाही, त्यांचं काहीच नाही, दुसरं काम होतं. अधिपती म्हणतो, पण त्यांचं काहीतरी म्हणणं होतं ना? मोनीश्वरी म्हणते, त्यांना कोर्ट मॅरेज करायचे, म्हणजे अगदी साध्या पद्धतीने लग्न. अधिपती म्हणतो, ठीक आहे मग, त्यांना म्हणावं काय करायचं ते करा, फक्त लग्न करा. मोनीश्वरी हसत म्हणते, आम्ही तेच म्हणालो. आम्ही म्हणलो तुमच्या मनासारखं करा, आम्हाला काय फक्त लग्न होण्याशी मतलब आहे. अधिपती म्हणतो, आईसाहेब आत्ता मास्तरीबाईचा फोन होता का? ती होय. अधिपती विचारतो, काय म्हणत होत्या? भुई म्हणते, त्यांची अजून एक मागणी आहे. अधिपती म्हणतो, आता सगळ्या मागण्या तर पूर्ण केल्या, अजून कसली मागणी? ती सांगते, प्ले स्कूलची. तो म्हणतो, काय ते? आता ही का मागणी? भुई म्हणते, जाऊ द्या अधिपती, होऊ दे त्यांच्या मनासारखं, फक्त सुनबाई घरला यायला पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं आहे प्ले स्कूलचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हायला पाहिजे. तर तुम्ही उद्या जावा, आम्ही आवरायचं बघतो. ती निघून जाते. अधिपती म्हणतो, आता हे काय नवीन? मास्तरीबाईने ही का मागणी केली असेल? तो लगेच ओंक्याला फोन लावतो आणि म्हणतो, ओंक्या मला मास्तरीबाईला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता. ओंक्या म्हणतो, तू स्वतःहून वहिनीला भेटणार? वा वा वा, पण असं अचानक? आता अधिपती झालेला प्रकार सांगतो आणि म्हणतो, ओंक्या मी बोलून घेतो, हे घोंगडं भिजत नको ठेवायला. तू एक काम कर, मास्तरीबाईला म्हणा रंकाळ्यावर या. ओंक्या म्हणतो, लगेच सांगतो. अक्षरा जाते आणि आई आई करत विद्याला मिठी मारते. विद्या हसत म्हणते, अगं काय झालं? ती आई, भुवनेश्वरी मॅडम आजच प्ले स्कूल चालू करतायत. विद्या म्हणते, अरे वा, म्हणजे त्यांनी ऐकलं? बाब म्हणतात, हे बघ अक्षरा, मला नाही वाटत ती बाई असं काही करेल, आणि जर तिने केलं नाही तर मी विसरेल की मी तुला 10 दिवसाची वेळ दिली, मग मी सांगेल तेच तू करायचं. आता अक्षरा काही बोलत नाही आणि म्हणते, आई मी मार्केटला जाऊन येते आणि उद्घाटनाच्या दिवशी मी अधिपतींना बाळाबद्दल सगळं सांगणार. विद्या म्हणते, खूप छान कल्पना आहे. अक्षरा निघून जाते.
विद्या म्हणते, आता तुम्ही ना शांत व्हा, काही पण काढू नका. तुम्हीच म्हणता ना जास्त ताणलं की तुटतं, मग कशाला ताणताय? दुर्गे येते आणि म्हणते, ताई तू बोलवलं? भुई म्हणते, त्या प्ले स्कूलचं बघ. दुर्गे म्हणते, हे काय आता? मुणेश्वरी सांगते, लहान मुलांसाठी शाळा. सुनबाईंनी मागणी केली ती पण पूर्ण करायची, ते पण आजच्या आज. दुर्गे म्हणते, ताई तुला ही शाळा बंद करायची आणि अजून एक शाळा कसली काढतीये? मी सांगते ताई, तू तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण नको करू, नाहीतर ती आपल्या डोक्यावर मिरे वाटील. ती आपल्याला नाचविती आणि आपण नाचतोय. भुई म्हणते, दुर्गे मला फक्त आता लग्न व्हायला पाहिजे, बाकी काहीच नको. आणि तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कर, चल कामाला लाग. दुर्गे म्हणते, होय ताई, आणि निघून जाते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.